आज आपण समरलिखित राधा या कादंबरीच्या प्रवासाला सुरुवात करतो, जिथे प्रेम म्हणजे हक्क नाही तर समज आहे, नातं म्हणजे बंधन नाही तर मुक्ती आहे. ही कथा आपल्याला राधा, कृष्ण आणि श्रावणी यांच्या नात्यांतून प्रेमाचे, नैतिकतेचे आणि आत्मिक जोडणीचे वेगळे अर्थ उलगडून दाखवते. राधा या कादंबरीचा आरंभ कुठल्याही नाट्यमय घटनेने होत नाही. इथे कुठेही मोठा स्फोट नाही, कुठेही अचानक आयुष्य उलथापालथ करणारी घटना नाही. उलट ही कथा हळूहळू उलगडते, जशी एखादी जुनी वही उघडताना पानागणिक आठवणी उलगडतात. आणि याच शांततेतून लेखक आपल्याला श्रावणीच्या आयुष्यात घेऊन जातो. श्रावणी ही या कथेची केवळ निवेदिका नाही, तर ती शोधक आहे. ती स्वतःचं आयुष्य समजून घेण्यासाठी राधेच्या आयुष्याकडे पाहते आणि राधेला समजून घेताना ती स्वतःलाही उलगडते. श्रावणीच्या आयुष्यात एक पोकळी आहे. ती स्वतःला कधीच पूर्ण वाटत नाही. तिच्याकडे सगळं आहे, शिक्षण, स्थैर्य, सुरक्षितता, पण तरीही आत कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे. तिला प्रेम समजत नाही, नात्यांची गुंतागुंत समजत नाही आणि त्याहून जास्त तिला स्वतःचं मन समजत नाही. म्हणूनच ती प्रश्न विचारते, ती उत्तरं शोधते आणि याच शोधात तिची भेट होते राधेशी. राधा म्हणजे केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर ती एक अवस्था आहे. ती प्रेमाची अशी व्याख्या आहे जी समाजाने स्वीकारलेली नाही, पण मनाने जाणवलेली आहे. राधा म्हणजे त्याग, समर्पण आणि तरीही आत्मसन्मान. ती कृष्णावर प्रेम करते, पण ते प्रेम मागणी करत नाही, ते हक्क सांगत नाही, ते बांधून ठेवत नाही. आणि हेच श्रावणीला अस्वस्थ करतं, कारण तिच्या आयुष्यातलं प्रेम हे नेहमीच अटींवर आधारित असतं. तिच्यासाठी प्रेम म्हणजे अपेक्षा, अधिकार, मालकी, आणि राधासाठी प्रेम म्हणजे मुक्ती. राधा आणि श्रावणी यांचे संवाद या कथेचा आत्मा आहेत. हे संवाद म्हणजे दोन पिढ्यांमधील, दोन विचारसरणींमधील आणि दोन वेगवेगळ्या भावनिक विश्वांमधील टक्कर आहे. श्रावणी प्रश्न विचारते आणि राधा उत्तर देत नाही, ती अनुभव सांगते. ती उपदेश करत नाही, ती कथा सांगते. आणि त्या कथांमधून श्रावणीला हळूहळू समजायला लागतं की प्रेम म्हणजे नेहमी मिळणं नसतं, कधीकधी ते फक्त समजून घेणं असतं. श्रावणीला कृष्णाचं राधेशी असलेलं नातं सुरुवातीला गोंधळात टाकतं. तिला वाटतं, जर प्रेम असेल तर एकत्र का नाही? जर इतकं खोल प्रेम आहे तर त्याग का? आणि राधा हसते. ती सांगते की प्रेम हे मालकी नसतं, प्रेम हे बंधन नसतं, प्रेम हे आत्म्याची ओळख असते. कृष्ण तिचा आहे, पण तो तिचा नसतो. तो तिच्या आयुष्याचा भाग आहे, पण तिच्या आयुष्याचा मालक नाही. आणि इथेच श्रावणी पहिल्यांदा थांबते, कारण तिला आयुष्यभर शिकवलं गेलं होतं की प्रेम म्हणजे माझा आणि तुझा, पण राधा म्हणते प्रेम म्हणजे आपलं. राधा कृष्णाबद्दल बोलताना कधीही तक्रार करत नाही. ती वेदना लपवत नाही, पण ती त्यात अडकूनही राहत नाही. तिचं प्रेम तिला कमकुवत करत नाही, उलट ते तिला समृद्ध करतं. ती सांगते की कृष्णाने तिला कधीच स्वतःवर अवलंबून राहायला शिकवलं नाही. त्याने तिला स्वतःमध्ये पूर्ण व्हायला शिकवला. आणि हे ऐकताना श्रावणीला पहिल्यांदाच जाणवतं की तिच्या आयुष्यातलं प्रेम तिला लहान करत आलं आहे, तिला नेहमी कमी असल्यासारखं वाटत आलं आहे. राधा श्रावणीला सांगते की कृष्ण पुरुष असूनही पुरुष सत्तेचा भाग नाही. तो तिच्यावर अधिकार गाजवत नाही, तो तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठेवत नाही, तो तिला बदलायला सांगत नाही, तो तिला स्वीकारतो. आणि हेच त्याचं नैतिकत्व आहे. कारण नैतिकता म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर दुसऱ्याच्या आत्म्याचा आदर करणं असतं. श्रावणीला हे सगळं ऐकताना अस्वस्थ वाटतं, कारण तिला कधीच असं प्रेम मिळालं नव्हतं. तिला नेहमी तू अशी असायला हवीस असंच ऐकायला मिळालं होतं. आणि इथे राधा सांगते की कृष्ण तिला कधीच अशी म्हणाला नाही, तर तू जी आहेस ती पुरेशी आहेस असं म्हणाला. हीच या कथेची खरी सुरुवात आहे, कारण इथेच श्रावणीचा आतला प्रवास सुरू होतो. या टप्प्यावर राधेची कहाणी थांबत नाही, ती इथूनच अधिक खोल होत जाते. श्रावणीच्या मनात उभे राहिलेले प्रश्न, तिच्या भावनांमधील बदल आणि राधेच्या प्रेमदृष्टिकोनाचा तिच्यावर होणारा परिणाम, या सगळ्यांचा प्रवास आपण पुढील भागात भाग 2 मध्ये अनुभवणार आहोत. राधाच्या आयुष्यातील हा टप्पा केवळ घटनांचा नाही, तर भावनांचा आहे. इथे कथा बाहेर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा आत घडणाऱ्या वादळांवर जास्त लक्ष केंद्रित करते.
पहिल्या भागात आपण राधाला ओळखलं, तिच्या शांत स्वभावामागची अस्वस्थता पाहिली. पण या दुसऱ्या टप्प्यात आपण तिच्या मनात डोकावतो. इथे राधा फक्त एक व्यक्तिरेखा राहत नाही, तर ती एक भावना बनते. स्वतःशी झगडणारी, स्वतःलाच प्रश्न विचारणारी आणि स्वतःच्याच उत्तरांना घाबरणारी. याच कप्प्यावर श्रावणीचा प्रवेश अधिक अर्थपूर्ण होतो. ती केवळ एक पात्र नाही, तर ती निरीक्षक आहे, समजून घेणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती राधा आणि कृष्ण यांच्या नात्याच्या आतल्या हालचाली ओळखू शकणारी आहे. इतरांना जे दिसतं ते फक्त संवाद, भेटी, वागणूक, पण श्रावणीला दिसतं ते त्यांच्या मनात चाललेलं युद्ध. तिला कळतं की राधा बोलताना जितकी शांत आहे तितकीच आतून अस्वस्थ आहे. तिला हेही जाणवतं की कृष्ण बाहेरून ठाम दिसतो, पण आतून तोही अनेक प्रश्नांमध्ये अडकलेला आहे. श्रावणीची ही समजूत कथेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथूनच आपल्याला जाणवतं की राधा आणि कृष्ण यांचं नातं केवळ प्रेमाचं नाही, तर ते अपूर्णतेचं, न बोललेल्या शब्दांचं आणि न समजलेल्या भावनांचं आहे. राधा जे बोलत नाही ते श्रावणी ऐकते, कृष्ण जे व्यक्त करत नाही ते तिला जाणवतं, आणि या सगळ्याच्या मध्ये राधा स्वतःला अधिक एकटी वाटू लागते, कारण तिला कळतं की समजून घेणं ही खूप दुर्मिळ गोष्ट असते. या टप्प्यावर राधा स्वतःलाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. ती आपल्याच भावना नीट ओळखू शकत नाही. तिला कधी वाटतं की ती खूप काही सहन करतीये, तर कधी वाटतं की ती उगाचच विचारांच्या गर्तेत अडकतीये. तिच्या मनात सतत प्रश्न फिरत असतात. मी खरंच आनंदी आहे का, की फक्त आनंदी असल्याचं दाखवतीये? माझं आयुष्य माझं आहे का, की इतरांनी आखलेली एक वाट आहे? हे प्रश्न तिला अस्वस्थ करतात, पण त्यांची उत्तरं शोधायची हिंमत तिला अजून पूर्णपणे होत नाही. श्रावणी या सगळ्या गोष्टी ओळखते. ती राधाकडे पाहताना फक्त एक मैत्रीण म्हणून पाहत नाही, तर एका संवेदनशील मनाचं प्रतिबिंब म्हणून पाहते. तिला राधामधली ती ओढ जाणवते, जी तिला स्वतःकडे परत आणू पाहते. आणि ती कृष्णकडे पाहताना हेही जाणते की त्याचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, तर संभ्रम आहे. हे समजणं सोपं नसतं, पण श्रावणीला माणसांच्या आतल्या हालचाली वाचता येतात. या टप्प्यावर राधा आणि कृष्ण यांचं नातं एका विचित्र अवस्थेत अडकलेलं असतं. ते एकमेकांशी बोलतात, पण पूर्णपणे नाही. ते एकमेकांना पाहतात, पण पूर्णपणे नाही. ते एकमेकांजवळ असतात, पण मनाने दूर असतात. आणि ही दुरावस्था कुठल्याही भांडणामुळे नाही, तर न बोललेल्या भावनांमुळे निर्माण होते. राधा स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते की हे सगळं स्वाभाविक आहे, पण आतून तिला हे स्वीकारता येत नाही. हा टप्पा तिच्या मानसिक प्रवासातला फार महत्त्वाचा आहे, कारण इथे ती फक्त परिस्थितीला सहन करत नाही, तर तिला समजून घ्यायला लागते. ती स्वतःला विचारते की आपण नेमकं काय गमावत आहोत आणि का? ती स्वतःच्या भावनांकडे बाहेरून पाहू लागते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःकडे बाहेरून पाहू लागते, तेव्हा तिच्या बदलाची सुरुवात होते. श्रावणीला हे बदल जाणवतात. तिला कळतं की राधा आता फक्त सहन करणारी नाही, तर विचार करणारी आहे. आणि विचार करणं ही बंडाची पहिली पायरी असते. कृष्णसुद्धा या सगळ्याच्या मध्ये स्वतःशीच लढतो आहे. त्याला कळतं की काहीतरी बदलतंय, पण तो त्या बदलाला शब्द देऊ शकत नाही. राधा जे शोधते ते तोही शोधतोय, पण वेगळ्या पद्धतीने. या भागात कादंबरी आपल्याला हे दाखवते की नात्यांमधले खरे संघर्ष हे बाहेर नसतात, तर आत असतात. राधा आणि कृष्ण यांच्यातला संघर्ष म्हणजे प्रेमाचा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा आहे. आणि श्रावणी ही त्या संघर्षाची साक्षीदार आहे. ती त्यांना समजून घेते, पण ती त्यांची उत्तरं ठरवू शकत नाही, कारण हा प्रवास प्रत्येकालाच स्वतःच करावा लागतो. राधा आता हळूहळू बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. तिला अजून पूर्णपणे कळलेलं नाही की तिला काय हवंय, पण तिला हे नक्की कळलं आहे की जे आहे ते तिला पुरेसं नाही. ही जाणीवच या भागाचा गाभा आहे, कारण माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला अपूर्णतेची जाणीव होते. आणि म्हणूनच हा दुसरा टप्पा फार शांत दिसत असला तरी आतून तो फार अस्वस्थ आहे. इथे मोठ्या घटना घडत नाहीत, पण मोठे बदल घडायला लागतात. राधाच्या मनात, कृष्णाच्या मनात आणि त्यांच्या नात्याच्या आत. हा टप्पा म्हणजे वादळाआधीची शांतता आहे. या भागाचा शेवट आपल्याला एका प्रश्नासमोर उभं करतो. राधा आता स्वतःसाठी उभी राहील का, की पुन्हा समजुतींच्या, तडजोडींच्या आणि गप्प बसण्याच्या वाटेवर चालत राहील? कृष्ण या सगळ्यात स्वतःला कुठे शोधेल? आणि श्रावणी जी इतकं काही समजते, ती या नात्यांमध्ये काय भूमिका बजावेल? या सगळ्याची उत्तरं आपल्याला तिसऱ्या भागामध्ये मिळतील.
कारण पुढचा टप्पा हा केवळ विचारांचा नसून निर्णयांचा आहे आणि निर्णय हेच आयुष्याची दिशा बदलतात. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे राधा कादंबरीच्या भाग 3 मध्ये. मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की राधा आणि कृष्ण यांच्यातील भावनिक जडणघडण कशी सुरू झाली आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या अडचणी कशा सामोऱ्या आल्या. आजच्या भागात आपण पाहणार आहोत राधा आणि कृष्ण यांच्या नात्याच्या गडबडीत येणारे नवीन वळण, त्यांच्या मनातील गुंतागुंत आणि बाहेरील वातावरणामुळे निर्माण होणारा संघर्ष. चला तर मग आजचा प्रवास सुरू करूया. पण मनातलं ताण आणि उत्सुकता थोडी फोडून घ्या, म्हणजे तुम्ही पूर्ण काळभर त्यात मिसळून जाल. आजचा दिवस राधासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण तिला तिच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या निर्णयासमोर उभं राहावं लागतं. तिच्या मनात प्रश्नांची रेलचेल सुरू आहे की ती खरंच आपल्या भावना ओळखू शकते का, आणि कृष्णच्या प्रती तिचं मन कसं वागणार आहे. कृष्णही आपल्या भावना आणि जबाबदाऱ्या यांच्या दरम्यान संघर्ष करत आहे. तो राधाच्या भावनांबाबत सजग आहे, पण बाहेरील परिस्थिती आणि समाजाच्या अपेक्षांमुळे तो थोडा दडपलेला आहे. आजच्या भागात राधा आणि कृष्ण यांच्यातील संवाद अधिक खोलवर जातो. राधा त्याच्या डोळ्यातल्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण एक वळण येते जे तिच्या मनात नवा संघर्ष निर्माण करतो. ती जाणते की तिच्या निर्णयांमुळे फक्त तिचं आयुष्य बदलणार नाही, तर कृष्णाच्या आयुष्यातही मोठा प्रभाव पडणार आहे. राधाच्या घरातील वातावरणही थोडं बदलतं. आईवडिलांकडून हलके सावध आणि प्रेमळ सल्ले येतात, पण ते देखील तिच्या भावनांच्या गहिराईला पूर्णपणे समजू शकत नाहीत. राधा स्वतःच्या आतल्या भावनांशी संवाद साधते आणि तिच्या अंतर्मनात एक वेगळा संघर्ष निर्माण होतो. ती आपल्या इच्छांना पूर्ण करू शकेल का, आणि समाजाच्या बंधनात ती कितपत जुळू शकते. या विचारसरणीमुळे राधाचे मन अधिक संवेदनशील आणि जटिल बनते. कृष्णाच्या बाबतीत तो आपल्या मनातील धडे आणि अनुभव राधाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बोलण्यात हलकी चिंता आणि प्रेमाचं मिश्रण दिसतं, जे राधाच्या मनात गहिरे भाव जागृत करतं. आजच्या भागात एक नवीन पात्र देखील प्रवेश करते. तिच्या जीवनात एक मित्र येतो, जो राधाच्या भावना आणि निर्णयांच्या प्रक्रियेत अप्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. हा मित्र राधाला तिच्या भावनांची प्रामाणिक राहायला मदत करतो, पण त्याचबरोबर काही गोष्टी लपवतो, ज्यामुळे कथा अधिक गुंतागुंतीची बनते. राधा आणि कृष्ण यांचा संवाद हळूहळू संवेदनशील आणि खोल होत चालतो, आणि ते एकमेकांच्या मनाच्या गाभ्यात प्रवेश करतात. परंतु बाहेरील संसार आणि समाजाच्या अपेक्षांमुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या भागात लेखकाने राधाच्या अंतर्मनातील जडणघडण आणि भावनांच्या प्रवाहाचे छान दर्शन घडवले आहे. राधा आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासाला शोधण्याचा प्रयत्न करते, तर कृष्ण त्याच्या प्रेमाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या दरम्यान संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. आजच्या भागात लेखकाने थोडीशी रहस्याची झलक देखील दिली आहे. काही घटना अशा घडतात ज्या राधा आणि कृष्णाच्या नात्यात नवे वळण आणू शकतात. वाचकांना आश्चर्यचकित करणाऱ्या आणि कथा पुढे नेणाऱ्या अशा घटनांचा उल्लेख या भागात केला आहे. राधा आणि कृष्ण यांच्या भावनिक प्रवासामुळे कथा अधिक रंगतदार आणि रोमांचक बनते. आजच्या भागात राधाच्या मनातील असुरक्षा, प्रेम आणि धाडस यांचा सुंदर संगम दिसतो. ती आपल्या अंतरंगातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर कृष्णही त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील गुंतागुंत अधिक खोलवर जाते. लेखकाने त्यांच्या संवादातील सूक्ष्म भावनांची छानपणे टिप्पणी केली आहे, ज्यामुळे वाचक त्या अनुभवात स्वतःला मिसळलेला अनुभवतात. या भागात काही अप्रत्याशित वळणे येतात, जी राधा आणि कृष्णाच्या नात्यावर थेट परिणाम करतात. त्यांचे निर्णय, संवाद आणि अंतर्मनातील संघर्ष वाचकाला कथा पुढे वाचायला भाग पाडतो. आजच्या भागात लेखकाने प्रेम, समजूतदारपणा आणि समाजाच्या अपेक्षांबाबत एक सुंदर संदेश दिला आहे. राधा आणि कृष्ण दोघेही आपल्या भावनांशी प्रामाणिक राहण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांच्या निर्णयांचा परिणाम त्यांच्या जीवनावर कसा होतो हे उलगडत जाते. या भागात राधा आपल्या अंतर्मनातील भावनांच्या गाभ्याशी संपर्क साधते, आणि काही क्षणांमध्ये ती स्वतःला ओळखते. कृष्णही त्याच्या अंतर्मनातील भावना आणि प्रेम यांचा संगम अनुभवतो. या भागात कथा हळूहळू एका गाभ्यांकडे सरकते, जिथे राधा आणि कृष्ण यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. वाचकांना त्या घटनेची उत्सुकता निर्माण होते. आजचा भाग वाचताना प्रेक्षकांना थोडी सुट्टीसारखी शांत पण उत्सुकता वाढवणारी भावना येते, ज्यामुळे कथा अधिक रुचकर आणि आकर्षक होते.
लेखकाने राधाच्या अंतर्मनातील गहन भावनांचा आणि कृष्णाच्या भावनिक संघर्षाचा सुंदर चित्रण केले आहे, जे वाचकांना कथा अधिक खोलवर जाणवून देतो. या भागात अनेक संवाद, भावना आणि अंतरंगातील विचार यांचा संगम आहे, ज्यामुळे कथा वाचकांसाठी अधिक अनुभवात्मक बनते. राधा आणि कृष्ण यांचा प्रवास आता एका नवीन टप्प्यावर पोहोचतो, जिथे त्यांना त्यांच्या नात्याची खरी किंमत समजते. बाहेरील संकटे, समाजाची अपेक्षा आणि स्वतःच्या भावना यांच्या दरम्यान त्यांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे या भागाचे मुख्य आकर्षण आहे. आजच्या भागात काही रहस्ये आणि अनपेक्षित घटना उलगडतात, ज्यामुळे वाचकांना पुढील भागासाठी कुतूहल निर्माण होते. राधा आणि कृष्ण यांचा भावनिक प्रवास, त्यांचे संवाद आणि त्यांच्या मनातील संघर्ष यांचा अनुभव या भागात छान दिसतो. लेखकाने त्यांना त्यांच्या अंतर्मनातील भावनांशी प्रामाणिक राहायला सांगितले आहे, ज्यामुळे कथा अधिक प्रभावी आणि स्मरणीय बनते. आजचा भाग वाचून प्रेक्षकांना राधा आणि कृष्णच्या पुढील वळणाची उत्सुकता वाटते आणि त्यांना पुढील भाग म्हणजे भाग 4 पाहण्याची इच्छा निर्माण होते. तर मित्रांनो, हे होता राधा कादंबरीचा भाग 3. आशा करतो तुम्हाला या भागातील राधा आणि कृष्णाच्या भावनांचा प्रवास आवडला असेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत त्यांच्या नात्यातील आणखी गहिरे रहस्य आणि संघर्ष, जे तुम्हाला नक्कीच रोचक वाटेल. त्यामुळे पुढील भागासाठी तयार रहा आणि राधा आणि कृष्णाच्या अद्याप उलगडलेल्या प्रवासाची कथा पाहण्यासाठी सज्ज व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे ग्रंथगंगा या चॅनलवर. आज आपण राधा या कादंबरीचा भाग 4 बघणार आहोत. आतापर्यंतच्या 3 भागांमध्ये आपण राधाच्या आयुष्याचा प्रवास पाहिला. तिचं निरागस मन, तिच्या भावनांची घालमेल, समाजाच्या अपेक्षा, नात्यांची गुंतागुंत आणि स्वतःला शोधण्याचा तिचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यात राधा आपल्याला एक संवेदनशील, स्वप्नाळू, प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी म्हणून भेटली. दुसऱ्या टप्प्यात तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींनी तिच्या भावविश्वात निर्माण केलेली उलथापालथ आपण पाहिली. तिसऱ्या भागात तिच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांनी तिला अंतर्मुख केलं. मी नेमकी कोण आहे? माझं आयुष्य माझं आहे की इतरांच्या अपेक्षांचं? आणि आता या चौथ्या भागात आपण पाहणार आहोत राधाच्या आयुष्यातील तो टप्पा जिथे ती केवळ सहन करणारी राहत नाही, तर समजून घेते, स्वीकारते आणि हळूहळू स्वतःसाठी उभी राहू लागते. या टप्प्यावर राधा बाहेरून शांत दिसते, पण आतून ती प्रचंड संघर्ष करत असते. तिच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी फिरत असतात. कधी ती स्वतःला दोष देते, तर कधी इतरांना. कधी ती तिच्या भूतकाळात अडकते, तर कधी भविष्याची भीती तिला अस्वस्थ करते. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट होत जाते. राधा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. अनुभवांनी तिला परिपक्व केला आहे, पण ही परिपक्वता सुखद नाही, ती वेदनांनी घडलेली आहे. या भागात राधा स्वतःकडे पाहू लागते. ती स्वतःच्या मनाशी संवाद साधते. तिच्या आत एक नवी जाणीव निर्माण होते की प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं नसतं आणि नातं म्हणजे सतत तडजोड करणं नसतं. ती हळूहळू हे समजू लागते की आपण इतरांसाठी जगत असताना स्वतःला हरवणं म्हणजे आयुष्य नाही. ही जाणीव तिला घाबरवते, कारण आतापर्यंत तिला जे शिकवलं गेलं होतं ते याच्या अगदी विरुद्ध होतं. राधाच्या आयुष्यातील लोक अजूनही बदललेले नसतात, पण राधा बदलत असते. आणि हा बदल सर्वांनाच खटकतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसाठी विचार करू लागते, तेव्हा ती इतरांच्या सोयीसाठी वागणं थांबवते. राधाचंही असंच होतं. ती आता प्रश्न विचारू लागते, मृदू स्वरात पण ठामपणे. आणि हे प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतात. या टप्प्यावर राधाच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते, कारण ती जी होती ती आता नाही, आणि जी होणार आहे ती अजून तिला पूर्णपणे माहीत नाही. ही मधली अवस्था अत्यंत वेदनादायक असते. या अवस्थेत माणूस एकटा वाटतो, गोंधळलेला वाटतो आणि कधीकधी स्वतःच्याच अस्तित्वावर शंका घेऊ लागतो. राधाही याच अवस्थेतून जाते. ती भूतकाळाकडे पाहते. तिथे तिला तिच्या चुका दिसतात, तिचं अंध प्रेम दिसतं, तिची समर्पणाची वृत्ती दिसते. पण आता तिला हेही जाणवतं की त्या सगळ्यामागे तिची चूक नव्हती. तिची फक्त अपेक्षा होती, समजून घेतलं जाण्याची, स्वीकारलं जाण्याची, प्रेम मिळण्याची. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तेव्हा तिने स्वतःला दोषी ठरवलं. या भागात राधा हे समजायला लागते की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही, स्वतःच्या भावनांना महत्त्व देणं म्हणजे बंडखोरी नाही, आणि स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे कुणाला दुखावणं नसतं. ही जाणीव तिच्यासाठी क्रांतिकारी ठरते. ती आता तिच्या आयुष्यातील नात्यांकडे नव्या नजरेने पाहते. काही नाती तिला ओझं वाटू लागतात, काही नाती तिला पोकळ वाटू लागतात,
तर काही नाती तिला खऱ्या अर्थाने जवळची वाटतात. या सगळ्या निरीक्षणांतून ती एक गोष्ट शिकते की प्रत्येक नातं टिकवायचंच असतं असं नाही. काही नाती सोडणं हेही एक प्रकारचं स्वतःवरचं प्रेम असतं. या टप्प्यावर राधा फार बोलत नाही, पण खूप विचार करते. तिच्या मनात शांतता नसते, पण एक प्रकारची स्पष्टता येऊ लागते. ती आता स्वतःला विचारते, मी काय हवं आहे? आणि हा प्रश्न तिला थोडा घाबरवतो, कारण तिने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला इतकं प्रामाणिकपणे विचारलेला असतो. राधाची ही मानसिक यात्रा फार सूक्ष्म आहे, पण फार खोल आहे. ती बाहेरून मोठे निर्णय घेत नाही, पण आतून ती पूर्णपणे बदलत असते. ती आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अर्थ शोधू लागते. ती एकटी बसून स्वतःसोबत वेळ घालवायला शिकते. ती स्वतःच्या मनाचं ऐकायला शिकते. या भागात राधा आपल्याला एक गोष्ट शिकवते की आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रवास हा स्वतःकडे जाण्याचा असतो. कारण या प्रवासात आपल्याला आपलीच असुरक्षितता, आपली भीती, आपली अपूर्णता दिसते. पण हाच प्रवास आपल्याला खऱ्या अर्थाने मोकळं करतो. राधा आता तिच्या वेदनांना शत्रू मानत नाही. ती त्यांना गुरु मानायला लागते. कारण त्या वेदनांनीच तिला विचार करायला शिकवलं, थांबायला शिकवलं आणि स्वतःला ओळखायला शिकवलं. तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला ती आता एक अर्थ देऊ लागते. या भागात राधा अजून पूर्णपणे स्थिर झालेली नाही, पण ती आता भरकटलेलीही नाही. ती शोधात आहे, स्वतःच्या आयुष्याच्या, स्वतःच्या अर्थाच्या. आणि हा शोधच तिला जिवंत ठेवतो. समारोप म्हणून आपण एवढंच म्हणू शकतो की राधाच्या आयुष्यातील हा टप्पा म्हणजे अंतर्मुखतेचा, स्वीकाराचा आणि नव्या सुरुवातीचा टप्पा आहे. ती अजून तिच्या अंतिम ठिकाणी पोचलेली नाही, पण ती आता योग्य दिशेने चालायला लागली आहे. आणि कधीकधी आयुष्यात योग्य दिशेने चालायला लागणं हाच सर्वात मोठा विजय असतो. पुढील भागात म्हणजे ग्रंथगंगा भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत राधाच्या आयुष्याला मिळणारी नवी दिशा, तिचे निर्णायक क्षण आणि तिच्या प्रवासाचा अर्थपूर्ण शेवट. तो प्रवास भावनिक असेल, विचारप्रवर्तक असेल आणि कदाचित आपल्यालाही आपल्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडणारा असेल.